नमस्कार, टेस्टी फूडमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे. चला तर आज आपण धपाट्यांची एकदम भन्नाट चव असणारी रेसिपी पाहणार आहोत. चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात. मी इथे एका ताटामध्ये एक वाटी गव्हाचे पीठ घेतले, अर्धी वाटी ज्वारीचे पीठ घेतले व छोटी अर्धी वाटी बेसन पीठ घेतले. लगेचच यामध्ये थोडेसे मीठ घालून घ्यायचे आणि भरपूर असे तीळ घालून घ्यायचे. लगेचच यामध्ये अद्रक, लसूण, हिरवी मिरची, जिरी व ओवा याची पेस्ट करून घ्यायची व ती घालायची आणि लगेचच यामध्ये एक पळी इतके तेल घालून घ्यायचे. थोडासा सोडा देखील घालून घ्यायचा आणि भरपूर असा कांदा घालून घ्यायचा. कांदा घातला की लगेचच यामध्ये अर्धा चमचा इतकी लाल तिखट घालून घ्यायचे व अर्धा चमचा इतके हळद देखील घालून घ्यायची आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि हे सर्व एकजीव करून घ्यायचं. लगेचच यामध्ये थोडे थोडे पाणी घालून एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. गोळा हा जास्त पातळही नसला पाहिजे आणि जास्त घट्टही नसला पाहिजे. अशा प्रकारे आपला गोळा बनवून तयार झालेला आहे. लगेचच हा 10 मिनिटांसाठी झाकून ठेवूयात. 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता की आपले पीठ हे एकदम छान असे भिजलेले आहे. लगेचच एका पातेल्यामध्ये थोडेसे पाणी घ्यायचे व एक रुमाल घ्यायचा आणि तो पातेल्याच्या पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आणि नॉर्मल असा पिळून घ्यायचा. लगेचच इथे एक पोळीपाट घ्यायचा आहे आणि त्यावरती रुमाल हा घडी करून टाकायचा आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे घडी करून टाकायचा आहे. लगेचच एक गोळा घ्यायचा, गोल करायचा आणि तो रुमालावर ठेवून घ्यायचा. लगेचच थापून घ्यायचं आणि जर पीठ हाताला चिटकत असेल तर ग्लासामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि हात पाण्यामध्ये बुडवून पुन्हा धपाटा थापून घ्यायचा. अशा प्रकारे धपाटा तयार झालेला आहे. याला 4 होल पाडून घ्यायचे म्हणजे तेल टाकण्यासाठी उपयोग होईल. लगेचच धपाटा भाजून घेऊयात. तवा गरम झालेला आहे. लगेचच यावरती 1 चमचा इतकं तेल टाकून घ्यायचं आणि लगेचच यावरती धपाटा टाकून घ्यायचा. 2 मिनिटांसाठी यावरती झाकण ठेवून घ्यायचं आणि फ्लेम ही बारीकच ठेवायची आहे. 2 मिनिटांनंतर झाकण काढून घ्यायचं. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता धपाटा हा छान अशा प्रकारे उकडलेला आहे. लगेच पलटी करून घेऊयात. एक साईड ही छान अशी भाजलेली आहे. लगेचच दुसऱ्या साईडनं तेल सोडून घ्यायचं आणि मध्ये छिद्रांवर देखील तेल सोडून घ्यायचं म्हणजे सर्व धपाट्याला तेल छान पोहोचेल. लगेचच 1 मिनिटासाठी असंच भाजून घ्यायचं. 1 मिनिटानंतर लगेचच धपाटा उलटा करून घ्यायचा आणि पुन्हा आलटी पलटी करून भाजून घ्यायचं. अशा प्रकारे आपला धपाटा हा भाजून तयार झालेला आहे. लगेचच प्लेटमध्ये काढून घेऊयात. अशा प्रकारे आपला धपाटा हा खाण्यासाठी रेडी आहे. तुम्ही पाहू शकता हा एकदम मऊ आणि लुसलुशीत असा बनलेला आहे. तुम्ही हा दह्यासोबत खाऊ शकता, लोणच्यासोबत खाऊ शकता किंवा सॉससोबत खाऊ शकता. एकदम अप्रतिम लागतो. एकदा तुम्ही ही रेसिपी ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. अशाच नवनवीन आणि झटपटीत रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी फूडला सबस्क्राईब करा.